हाय हॅलो. आज आपण जनरल सायन्स स्टँडर्ड 7चा लेसन नंबर 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेसचा लेक्चर नंबर 2. पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं ते थोडक्यात सांगते. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं प्रॉपर्टीज ऑफ इयरच्या आपण प्रॉपर्टी पाहिल्या होत्या. आता त्यानंतर आज आपल्याला पाहायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. आता वॉटरच्या प्रॉपर्टी काय काय आहेत हे आज आपल्याला पाहायचं. वॉटर हे 3 स्टेटमध्ये आढळतं, गॅसियस, लिक्विड आणि सॉलिड. म्हणजे वाफेच्या रूपात, पाण्याच्या रूपात आणि आईस क्यूबच्या म्हणजे बर्फाच्या रूपात तुम्हाला हे वॉटर आढळते, हे माहीत आहे तुम्हाला. त्यानंतर आता ह्या वॉटरला काय आहे, वास नाही आहे, रंग नाही किंवा त्याला विशिष्ट प्रकारचा आकार नाही, हे तुम्हाला एवढ्या त्याच्या प्रॉपर्टी माहीत आहेत. त्यानंतर आता पुढं आपल्याला त्याच्यात काय पाहायचं आहे अजून नवीन, तर त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट करायचं आहे. ह्याच्यातल्या ह्या प्रॉपर्टी तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. तर इथं तुम्हाला काय करायचं, टेक अ प्लास्टिक बॉटल मोर दॅन हाफ फुल ऑफ वॉटर, मार्क द वॉटर लेवल ऑन द बॉटल, कीप दिस बॉटल अपराइट इन द फ्रीजर फॉर द मेकिंग आईस, upon the freezer after a couple of hours and observe, you will see that the water has changing into ice. Note the level of ice. You will find that the ice level is higher than the water level before freezing. आता ह्याच्यावरनं आता तुम्ही काय करायचं, सुरुवातीला एक प्लास्टिकची बाटली घ्यायची, त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं आणि त्या बाटलीच्या पाण्याच्या पातळीला तुम्ही एक काय करा, एक खूण करा, मार्जिन करा. ही बाटली काय करा, बर्फ तयार करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्या उभी, आणि काही तासानंतर ती उघडून पहा. तर पाण्याचा बर्फ झालेला तुम्हाला दिसेलच, पण ही जी बर्फाची आईसची जी लेवल आहे ती कशी झाली ह्याची नोंद करा. मग ती पाण्याच्या लेवलपेक्षा वाढलेली तुम्हाला दिसेल. तर ह्याच्यावरनं तुमच्या काय लक्षात येईल, ॲज अ वॉटर फ्रीजेस फ्रॉम आईस इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. म्हणजे पाण्याचं बर्फ होताना ते काय होतं, फ्रीज होतं किंवा गोठतं, तेव्हा ते काय होतं, एक्सपांड होतं म्हणजे काय होतं, ते प्रसरण पावतं आणि त्याच्या काय होतं, व्हॉल्यूम कसा होतो, त्याचा इन्क्रीज होतो म्हणजे त्याचा आकारमान वाढतो. ऑन फ्रीजिंग हाऊ मच वॉज द इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. आता हे पाण्याच्या मूळ आकारापेक्षा कितीनं वाढ झालेली, इन व्हॉट प्रॉपर्टीज डिड इट इन्क्रीज, मग त्याच्यामध्ये हे किती प्रमाणात वाढलं हे आता आपल्याला शिकायचे आहे. आता हे काय वाढलं ते आपण आता पाहू. तर त्याच्यानंतर अजून एक काय करा, तुम्ही एक बिकर घ्या किंवा एक बकेट घ्या. त्या बकेटमध्ये काय करा, डॉप मेनी डिफरंट काइंड्स ऑफ आर्टिकल्स इन इट. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्या पाण्यामध्ये टाका, त्या बकेटमध्ये टाका आणि त्याचं निरीक्षण करा. तर काही काय करा, इरेझर टाका, शार्पनर टाका, स्केल टाका किंवा स्पून टाका. हे टाकल्यानंतर काय तुमच्या लक्षात येईल की ज्या वस्तू हलक्या आहेत त्यावरती काय होतात, आदर तरंगताना दिसतात आणि ज्या जड आहेत पाण्यापेक्षा त्या काय होतात, पाण्याच्या बुड्याशी जाऊन बसतात. टेक सम वॉटर इन अ पॉट अँड ॲड फ्यू पीसेस ऑफ आईस ऑन इट. आता अजून एक प्रयोग करायचा आहे तुम्हाला. एका बिकरमध्ये काय करा किंवा एका ग्लासामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये काय करा, पाण्यावरती आईस क्यूब टाका. म्हणजे त्या आईस क्यूब म्हणजे बर्फाचे छोटे तुकडे टाका आणि ऑब्झर्व करा काय होतं. व्हॉट डू वी सी, द आईस फ्लॉट ऑन वॉटर. मग ही जी बर्फ काय दिसेल तुम्हाला, त्या पाण्यावरती तरंगताना दिसेल. मग हे कशामुळे तरंगतो, आईस. आता कशामुळे तरंगतो पहा, आईस इज लायटर दॅन वॉटर. आईस हा वॉटरपेक्षा कसा आहे, लायटर आहे, हलका आहे. व्हेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस इट बिकम्स लायटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. म्हणजे हा जो फ्रीज झालेला आहे बर्फ तो काय होतो, हलका होतो. त्याच्या मूळ लिक्विडपेक्षा, ओरिजिनल पाण्यापेक्षा त्याचं वजन कसं आहे, कमी आहे. व्हेन वॉटर फ्रीजेस, दॅट इज व्हेन इट ट्रान्सफर इन टू द सॉलिड स्टेट, इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ज्यावेळेस ते सॉलिड स्टेटमध्ये जातं तेव्हा त्याचं व्हॉल्यूम काय झालेलं असतं, इन्क्रीज झालेलं असतं. देअरफॉर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन दॅट वॉटर. म्हणजे त्याची जी त्यावेळेस तिथं जी झालेली आहे ती डेन्सिटी कशी झालेली आहे, लेस झाली आहे, कमी झाली. ती कशापेक्षा, वॉटरपेक्षा तिची डेन्सिटी ही कमी झाली. त्याच्यामुळं काय झाला, हा बर्फ त्या पाण्यावरती
तरंगताना तुम्हाला दिसेल, काही वस्तू तुम्हाला त्या पाण्यावरती तरंगताना दिसतात. हे कशासाठी? तर ह्या डेन्सिटी, त्या वस्तूची डेन्सिटी पाहण्यासाठी हे तुम्हाला लक्षात येईल कशामुळे तरंगलं. दॅट इज व्हाय द आईस फ्लोट्स ऑन वॉटर. म्हणून हे बर्फ काय झाला, त्या पाण्यावरती तरंगला. आता ही डेन्सिटी ऑफ वॉटर कशी काढायची? द इंटर रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ अ सबस्टन्स. द स्पेस ऑक्युपाइड बाय द सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम. द स्टोरेज ऑफ मॅटर इन अ सबस्टन्स इट इज मास. मग आता तुम्हाला ही डेन्सिटी काढायची. तर डेन्सिटी काढण्यासाठी तुम्हाला इथे एक फॉर्म्युला दिला आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता वॉटरला काय आहे? मास आहे, म्हणजे त्याला वस्तुमान आहे, आणि त्याला काय आहे? व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम आहे म्हणजे काय? त्याला आकारमान आहे. मग ही वस्तुमान मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू काय झाली? त्याची डेन्सिटी. डेन्सिटी मीन्स घनता. मग डेन्सिटी काढायची असेल तर तुम्हाला त्या वस्तूचं मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम हे केल्यानंतर त्या वस्तूची काय निघेल? तुम्हाला डेन्सिटी मिळेल. तर ही डेन्सिटी कशामध्ये काउंट करायची? तर डेन्सिटी इज इक्वल टू ग्राम अपॉन क्युबिक सेंटीमीटर. मग ह्याच्यावरनं तुम्हाला काय करायचं? हे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यामुळे हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. बर्फ पाण्यापेक्षा हलका असल्यामुळे तो काय झाला? पाण्यावरती तरंगला. तर जेव्हा पाणी त्याचं काय होतं? फ्रीज होतं, तेव्हा ते घनरूपात आलं, म्हणजे तो गोठला. म्हणजे तेव्हा त्याच्या मूळ रूपाच्या द्रवापेक्षा तो कसा झाला? हलका झाला. मग पाणी गोठताना, फ्रीज होताना त्याचं काय होतं? वेगळ्या अवस्थेत रूपांतर होतं, म्हणजे त्याचं काय झालं? व्हॉल्यूम वाढलं. मग व्हॉल्यूम वाढलं की त्या ह्याची काय झाली? आईसची डेन्सिटी कमी होते, म्हणून बर्फ काय होतो? पाण्यावरती तरंगताना तुम्हाला दिसतो. आता एवढं लक्षात. त्यानंतरचा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर त्याच्यासाठी काय करा पहा तुम्ही. युजली व्हेन द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स इज लोअर इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस ॲट द व्हॉल्यूम डिक्रीजेस, बट वॉटर इज अन एक्सप्रेशन ऑफ दिस रूल. आता इथं काय होतं पहा, टेम्परेचर एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर कमी असेल तर त्याची डेन्सिटी काय झालेली असते? इन्क्रीज झाली असते, आणि व्हॉल्यूम काय झालेलं असतं? डिक्रीज झालेलं असतं. पण वॉटरच्या बाबतीत काय आहे? एक्सेप्शन आहे, म्हणजे इथं काय आहे? थोडंसं वेगळं आहे. तर त्याच्यासाठी आता तुम्ही एक काय करा, कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन द फ्रीज फॉर few to 10 minutes, then take it out, observe it carefully. आता ग्लासभर पाणी 5 ते 10 मिनटं तुम्ही काय करा? फ्रीजमध्ये ठेवून पहा. नंतर तो ग्लास बाहेर काढा आणि त्याचं काय करा? निरीक्षण करा. फ्रॉम विच पार्ट ऑफ द ग्लास डज द वॉटर फर्स्ट स्टार्ट फ्रीजिंग. मग सुरुवातीला ते पाणी फ्रीज व्हायला कुठून सुरुवात होते? कोणत्या दिशेनं सुरुवात होते? ह्याचं निरीक्षण करा. तर तुम्हाला असं लक्षात येईल, तर डेन्सिटी ऑफ वॉटर इज परपेंडिक्युलर. मग ही जी पाण्याची डेन्सिटी आहे ती कशी आहे? परपेंडिक्युलर. कशाला? व्हेन वॉटर ॲट नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट्स कूलिंग इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस. म्हणजे काय? ज्यावेळेस ह्या वॉटरचं टेम्परेचर नॉर्मल आहे ते नॉर्मलपासनं कूलिंगकडं जातं, त्यावेळेस त्याची डेन्सिटी काय झालेली असते? इन्क्रीज झालेली असते. लाईक दॅट ऑफ मोस्ट लिक्विड. म्हणजे त्या लिक्विडपेक्षा ती डेन्सिटी कशी झालेली आहे? डिक्रीज झालेली आहे. हावेवर इफ इट्स टेम्परेचर फॉलो बिलो 4 डिग्री सेंटीग्रेड्स इट्स डेन्सिटी स्टार्ट्स डिक्रीजिंग. जेव्हा तुम्ही एखादं पाणी घ्या, पाणी तापवता, त्याला टेम्परेचर देता 25, 20, 10, 15, 25पर्यंत तुम्ही त्याला टेम्परेचर दिलं. आता ते टेम्परेचर तुम्ही काय केलं? कमी करण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ते पाण्याला. मग ते काय होतं? टेम्परेचर त्याचं खाली होतं, म्हणजे डिक्रीज होत जातं. 20, 15, 10 असं होत होत ते काय होतं? 4 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत येऊन ज्यावेळेस तापतं त्यावेळेस काय होतं? तो बर्फ व्हायला सुरुवात होते. म्हणजे काय? तिथपर्यंतच तो पाण्याचं काय आहे? डेन्सिटी त्या पाण्याची आहे. आणि दिस मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड. If the temperature of water is lowered below 4 degree centigrade, its density decreases and volume increases. मग म्हणजे काय? तर आता पाण्याची ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर देता, ते टेम्परेचर काय होतं? वाढत वाढत जातं, आणि ज्यावेळेस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता त्यावेळेस त्याची काय होते? डेन्सिटी वाढत जाते, आणि तापमान काय होतं? खाली जातं, डिक्रीज होतं. ज्यावेळेस ते 4 डिग्री सेंटीग्रेडच्या
टेम्परेचरच्या खाली जातं तेव्हा त्याची काय होते, डेन्सिटी काय कमी होत जाते. म्हणजेच 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला त्या वॉटरची डेन्सिटी सर्वात इन्क्रीज झालेली असते आणि 4 डिग्री सेंटीग्रेडच्या पाण्याचं तापमान टेम्परेचर कमी केल्यास त्याची घनता, त्याची डेन्सिटी काय होते, कमी होते आणि त्याचं व्हॉल्यूम काय होतं, वाढतं. म्हणजेच काय, इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड वेन टेम्परेचर फॉल बिलो 4 डिग्री सेंटीग्रेड. धिस इज कॉल्ड द ॲनॉमनस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे ज्यावेळेस 4 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली टेम्परेचर जाऊ लागल्यावरती पाणी काय होतं, एक्सपांड होतं, प्रसरण पावतं. हे जे आहे ह्यालाच काय म्हणायचं, ॲनॉमनस बिहेवियर ऑफ वॉटर. यानंतर अजून एक तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचा आहे की हे डेन्सिटीचा इफेक्ट कसा होतो हे पाहण्यासाठी तुम्ही काय करा, एखादी ग्लासामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये काय करा, ॲड 4 to 5 स्पूनफुल ऑफ सॉल्ट ऑफ द वॉटर इन 1 glass and dissolve it completely. Now place a potato in the water and second glass the potato will sink. म्हणजे 2 पाण्याची भांडे घ्या, एकामध्ये काय करा, एका पाण्यामध्ये मीठ टाका आणि एका ह्याच्यात नुसतं पाणी घ्या विदाऊट मीठचं आणि त्याच्यामध्ये काय करा, पोटॅटो टाका. ज्या पाण्यामध्ये तुम्ही सॉल्ट ॲड केलेलं नाही आहे त्या पाण्यातला पोटॅटो काय होईल, जमिनीला म्हणजे त्या बुडाला जाऊन बसलेला तुम्हाला दिसेल. आणि ज्या पाण्यामध्ये तुम्ही सॉल्ट टाकले त्याच्यामध्ये सॉल्ट सोल्यूट झाले, हे झाले सॉल्ट, मीठ विरघळले, त्या पाण्यातला पोटॅटो काय होईल, तुम्हाला आदर तरंगताना दिसेल. तर ह्याच्यावरनं तुम्हाला काय होईल, काय लक्षात येईल, तर वेन द सॉल्ट डिझॉल्ड इन वॉटर इट्स प्रॅक्टिकल्स स्प्रेड इन द वॉटर. ज्यावेळेस ते मीठ त्या पाण्यामध्ये डिझॉल्व झालं त्यावेळेस त्याचे पार्टिकल कसे झाले, स्प्रेड झाले. स्लोली दे बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. मग ते पार्टिकल कसे छोटे छोटे होत गेलेत. अल्टिमेटली दे बिकम्स टू स्मॉल दॅट दे कॅन नॉट बी सीन. दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ द वॉटर. धिस इज व्हॉट इज कॉल्ड डिझॉल्व्ड. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ते पाण्यामध्ये काय होतं, मीठ विरघळतं, म्हणजेच काय झालं तर त्याचे जे बारीक बारीक कण असतात ते आपल्याला दिसत नाहीत, म्हणजेच ते काय झाले, पाण्यामध्ये पूर्णपणे मिसळतात. ह्यालाच काय म्हणतो आपण, डिझॉल्विंग. आता इथं मला सांगा हे कशामुळं झालं. हे असे दोन्ही प्रयोग पाहिले तर तुम्ही असं कशामुळं झालं, तर ज्यावेळेस तुम्ही पाण्यात मीठ टाकतात त्यावेळेस त्या पाण्याची काय झालेली असते, डेन्सिटी वाढलेली असते आणि त्या वाढलेल्या डेन्सिटीमुळं काय होतं, तो पोटॅटो काय होतो, पाण्यावर तरंगू लागतो. आणि ज्या पाण्यामध्ये तुम्ही सॉल्ट टाकलेलं नाही त्या पाण्यातला पोटॅटो खाली गेला, म्हणजे काय झालं, त्या पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा त्या पोटॅटोची डेन्सिटी काय होती, जास्त होती. म्हणून तो पोटॅटो काय झाला, त्या तळाशी जाऊन बसला. आता हे लक्षात आलं असेल तुम्हाला. आता ह्याच्यावरनं मला सांगा, सोल्यूट इथं कोण आहे. सोल्यूट म्हणजे काय, द्रव्य. म्हणजे कोण आहे, जो विरघळणारा पदार्थ असतो, जो पाण्यामध्ये सगळा विरघळतो त्याला काय म्हणतो आपण, सोल्यूट म्हणतो. द सबस्टन्स दॅट डिझॉल्व्ड. इथं कोण आहे, हा आहे सॉल्ट. त्यानंतर सॉल्वंट म्हणजे काय, द सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व्ड. तर ज्या पदार्थामध्ये हे काय झालेलं आहे, सबस्टन्स डिझॉल्व्ह झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, सॉल्वंट. आता कोण आहे, हा इथं वॉटर आहे आणि हे ज्या दोघांचं मिळून तयार झालेलं आहे त्याला काय म्हणतो आपण, सोल्युशन. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं सोल्यूट म्हणजे काय, सॉल्वंट म्हणजे काय आणि सोल्युशन म्हणजे काय. आता आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं, तर आता ह्या वॉटरच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या, ह्या कशावरून पाहिल्या, त्याच्या वापर, यूज ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टी. म्हणजे त्याच्या वापरावरून आपण कोणकोणत्या प्रॉपर्टी पाहिल्या. फर्स्ट पाहिली, वॉटर इज यूजफुल फॉर वॉटर ट्रान्सफर ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. म्हणजे त्याच्या ज्या लिक्विड स्वरूपात असल्यामुळे आपण वॉटर एका ठिकाणाहून दुसरीकडे काय करतो, आपण ट्रान्सफर करू शकतो. त्यानंतर वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम हाईट इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रिसिटी सुद्धा तयार करण्यासाठी काय करतो आपण, ह्या वॉटरचा यूज करतो. त्यानंतर वॉटर कुठं वापरतो, वॉटर इज अ गुड कोलंट इज यूज इन मोटर व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. म्हणजे गाडीच्या इंजिनचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण वॉटर हे कोलंट म्हणून तिथं यूज करतो. त्यानंतर अजून वापर कुठं केला जातो ह्या वॉटरचा, मेनी सबस्टन्स आर सोल्युबल इन वॉटर. वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्वंट. वॉटरमध्ये वेगवेगळे
काय होतात, सबस्टन्स सॉल्व्ह होतात. वॉटर काय आहे, हा युनिव्हर्सल सॉल्वंट आहे, म्हणून त्याचा वापर आपण वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये, लॅबोरेटरीजमध्ये करतो, किंवा आपण पिण्यासाठी या पाण्याचा वापर कशासाठी करतो, म्हणजे काय कशामुळं करतो, तर हे ज्यावेळेस पाणी पितो त्यावेळेस ते आपल्या अन्नाला पचन करण्याचं काम हे काय करतं, वॉटर करतो. म्हणून ह्या वॉटरचा वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापर कसा करतो ह्याच्या प्रॉपर्टी काय आहे ते लक्षात आलं असेल. आता अजून पाण्याचा वापर कुठं करतो, वॉटर इज यूजफुल फॉर क्लिनिंग पर्पज, म्हणजे स्वच्छतेसाठी, सच ॲज बाथिंग, वॉशिंग, क्लोथिंग, म्हणजे आंघोळ करण्यासाठी, वेगवेगळ्या कामासाठी, स्वच्छतेसाठी आपण ह्या पाण्याचा वापर करतो. आता तुम्हाला इथं ह्या प्रॉपर्टीज ऑफ वॉटर लक्षात आलेले आहेत. यानंतर आता आपल्याला पुढचा राहिलेला एक पॉईंट राहिला आहे आपल्याला कोणता, तर प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. हा आपण नंतरच्या पिरियडमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, ओके.